श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। 10 वर्षानंतर शुभ योग 7 जानेवारीपासून या 3 राशींवर होईल पैशांची बरसात, त्यासोबतच प्रतिष्ठा आणि आनंदाची बरसात। नवीन वर्षाची सुरुवात अनेकांसाठी आशेचा नवा किरण घेऊन आली आहे। वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 7 जानेवारी रोजी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दुर्मिळ ग्रहयोग घडणार आहे। व्यापार, बुद्धी, संवाद, लेखन आणि गणिताचा कारक ग्रह असलेला बुध तब्बल 10 वर्षानंतर शुक्राच्या अधिपत्याखालील पूर्वाषाढा नक्षत्रात प्रवेश करणार आहे। पूर्वाषाढा नक्षत्र हे विजय, यश, वैभव, प्रगती आणि आत्मविश्वासाचं प्रतीक मानलं जातं। त्यामुळे बुधाचा या नक्षत्रातील प्रवेश केवळ ग्रहस्थितीतील बदल नसून अनेकांच्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल घडवणारा ठरू शकतो। विशेष म्हणजे या शुभ योगाचा थेट फायदा 3 राशींना होणार असून त्यांच्यासाठी पैसा, प्रतिष्ठा, घर, वाहन आणि करिअरमध्ये लक्षणीय प्रगतीचे संकेत मिळत आहेत। चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या 3 भाग्यवान राशी। त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, भाग्यवान ठरसाल। पहिली भाग्यवान रास आहे तूळ राशी। तूळ राशीच्या लोकांसाठी बुधाचं नक्षत्र परिवर्तन अत्यंत शुभ आणि लाभदायक ठरणार आहे। अनेक दिवसांपासून अडकून पडलेली किंवा रखडलेली कामं अचानक गती घेऊ लागतील। नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या, पदोन्नती किंवा बदली संबंधी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे। व्यवसायात असलेल्यांना अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो। नवीन योजना आखल्या जातील आणि त्या यशस्वी ठरण्याची दाट शक्यता आहे। बेरोजगार तरुणांना नोकरी संबंधी सकारात्मक कॉल येऊ शकतात। आर्थिक निर्णय योग्य ठरतील, यामुळे बचत वाढेल। घरात आनंद आणि समाधानाचं वातावरण राहील। काही लोकांसाठी नवीन घर, फ्लॅट किंवा वाहन खरेदीचा योग देखील या काळात जुळून येऊ शकतो। शुक्र आणि शनीची युती तूळ राशीसाठी शुभ परिणाम देईल। उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होऊ शकतात। घरात शांत वातावरण असेल। जुन्या गुंतवणुकीमुळे लक्षणीय नफा मिळू शकेल। कुटुंबातील सदस्यांशी संवाद वाढेल। तुमच्या जवळच्या लोकांसाठी हा काळ फायदेशीर राहील। नवीन नोकरी शोधणाऱ्यांना यश मिळेल। शनी आणि शुक्र यांची हालचाल तूळ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल। सरकारी नोकरी करणाऱ्यांना काही चांगली बातमी मिळू शकते। व्यवसायाची परिस्थिती चांगली राहण्याची अपेक्षा आहे। तुमच्या आरोग्याची काळजी घ्या। तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा सुधारू शकते। तूळ राशीच्या लोकांना सकारात्मक काळ येऊ शकतो, कारण हा राजयोग तुमच्या राशीच्या 4थ्या घरात तयार होईल। म्हणून या काळात तुम्ही सुखसोयी आणि विलासाचा आनंद घ्याल। तुम्ही एखादी विलासी वस्तू देखील खरेदी करू शकता। तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार देखील करू शकता। तुमच्या नोकरी किंवा व्यवसायात नवीन यश आणि सकारात्मक बदल दिसू शकतात। कौटुंबिक पाठिंबा आणि घर आणि कुटुंबातील संतुलन तुम्हाला समाधान देईल। या काळात तुमच्या आईशी तुमचे संबंध चांगले राहतील।
तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष शुभकारक ठरणार आहे. या काळात शनिदेवाच्या कृपेने तुमची कोर्ट कचेरीच्या संदर्भातील वाद मिटतील. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तसेच या काळात तुम्ही नवीन घर किंवा प्रॉपर्टी देखील विकत घेऊ शकता. तूळ राशीच्या लोकांसाठी 2026ची सुरुवात राजयोगाच्या दृष्टीने अत्यंत फलदायी ठरेल. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ मिळू शकेल. कुटुंबात आनंद मिळेल. तुमचे व्यक्तिमत्व वाढेल. लोक तुमचा आदर करतील. हा काळ व्यावसायिक आणि व्यावसायिकांसाठी फायदेशीर ठरेल. गुंतवणुकीसाठी हा शुभ काळ आहे. विवाहित जीवनात प्रेम फुलेल. तूळ राशीसाठी केतूच्या संक्रमणाचा काळ प्रगतीचा ठरणार आहे. या काळात तुमच्या करिअरला वेगळी दिशा मिळेल. तसेच कामाच्या ठिकाणी तुमची वेगळी ओळख निर्माण होईल. तुमच्या व्यवसायातून तुम्हाला चांगला नफा मिळेल. नवीन प्रोजेक्टची सुरुवात करण्यासाठी हा काळ उत्तम असणार आहे. तसेच अनेक शुभ ग्रहांचा परिणाम तुमच्यावर होणार आहे. नात्यात सामंजस्यपणा टिकून राहील. तूळ राशीतील जातकांच्या व्यापारासाठी वर्ष 2026ला अधिक चांगले सांगितले जाऊ शकत नाही. परंतु या जातकांना कमजोर परिणामांना सकारात्मक परिणामात बदलण्यासाठी अनेक संधी मिळण्याची शक्यता आहे. कारण जरी राहूची स्थिती तुमच्या विरोधात असेल, परंतु बृहस्पती आणि शनिदेवाचे गोचर उभ्या गोष्टीचे संकेत देत आहे की विचारपूर्वक काम केल्यास तुम्ही आपल्या कामात चांगले परिणाम आपल्या पक्षात घेऊ शकाल. एकीकडे जिथे 5 डिसेंबरपर्यंत राहू महाराज पंचम भावात बसून तुमचं या निर्णयांना चुकीच्या दिशेत घेऊन जाऊ शकतात, तिथे शनी ग्रहाची स्थिती तुम्हाला कठीण मेहनती नंतर यश प्रदान करण्याचे प्रॉमिस करत आहे. सोबतच गुरु ग्रहाची स्थिती दर्शवत आहे की जर तुम्ही विचारपूर्वक काम केले तर तुम्हाला चांगले परिणाम प्राप्त होतील. तुमच्यासाठी केतूची ही अनुकूल स्थिती सांगितली जाईल. अशा प्रकारे या 4 मोठ्या ग्रहांमध्ये 3 ग्रह अनुकूल राहतील, तर 1 ग्रह तुमच्या विरोधात राहील. विरोधवाले ग्रह अर्थात राहू तुमच्या निर्णयांना प्रभावित करू शकते. यामुळे तुम्हाला नुकसान होऊ शकते. परंतु इतर ग्रह मेहनत आणि बुद्धिमानीने केलेल्या कार्यात तुम्हाला चांगले परिणाम देईल. अशात हे जातक घाई गर्दी करण्यापासून बचाव करा आणि भरोशाच्या व्यक्तीसोबत काम करत राहा. नवीन नवीन प्रयोग करणे टाळा आणि मित्र आणि शुभचिंतकाच्या भरोशावर बसण्याऐवजी कार्याला स्वतः करण्याचा प्रयत्न करा. सरळ शब्दात सांगायचे झाले तर काही विशेष सावधानीचे पालन करून तुम्ही यावेळी अनुकूलता कायम ठेवू शकाल. सोबतच तुमच्या सप्तम भावाचा स्वामी मंगळ 2 मेपर्यंत अस्थ राहील आणि अशात तुम्हाला या काळात व्यापाराने जोडलेले निर्णय सावधानीपूर्वक घ्यावे लागतील. 2 एप्रिलपासून ते 11 मेचा काळ तुमच्यासाठी उत्तम राहील. परंतु असे तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही समजदारीने काम कराल. वर्षाच्या शेवटच्या वेळेत विशेष करून 12 नोव्हेंबर 2027 नंतर मंगळाचे गोचर तुमच्यासाठी खूप शुभ राहील आणि या काळात तुमच्याद्वारे केलेले निर्णय फळदायी सिद्ध होईल. एकूणच वर्ष 2026 मध्ये तुम्ही व्यापाराच्या क्षेत्रात सतर्कतेसोबत पुढे जाल आणि विशेष लोकांच्या मदतीने तुम्ही परिणामांना आपल्या पक्षात करू शकाल. सोबतच तुम्ही लाभ प्राप्त करू शकाल. या राशीच्या 9व्या आणि 12व्या घरात स्थित असलेला बुध डिसेंबरमध्ये 2ऱ्या आणि 3ऱ्या घरात राहील. परिणामी या राशीखाली जन्मलेल्यांना नशिबाची साथ मिळेल.
हे भाग्य जीवनात नवीन संधी आणि सकारात्मक बदल आणू शकते. करिअरच्या बाबतीत तुम्हाला परदेश प्रवास करण्याची संधी मिळू शकते. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि त्याचबरोबर लक्षणीय प्रगतीचीही होईल. तुम्हाला तुमच्या कामात मान्यता मिळू शकते. जर तुम्ही व्यवसायात असाल तर तुम्हाला आउटसोर्सिंगचा मोठा फायदा होऊ शकतो, ज्यामुळे चांगले उत्पन्न मिळू शकते. तुम्हाला एकापेक्षा जास्त व्यवसाय चालवण्याची संधी मिळू शकते. आर्थिकदृष्ट्या तुमचे उत्पन्न वेगाने वाढू शकते आणि तुम्हाला पैसे कमावण्याच्या अनेक संधी मिळू शकतात. वैयक्तिक जीवन अनुकूल असेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवाल. तुळ राशीच्या लोकांसाठी शुक्रादित्य राजयोग खूप फायदेशीर ठरू शकतो. सुखसोयी वाढू शकतात. भौतिक आनंद मिळू शकतो. मुलांच्या बाजूने चांगली बातमी मिळू शकते आणि त्यांची प्रगतीही चांगली होऊ शकते. मनाला आणि शरीराला शांतता मिळेल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. व्यापारातही भरपूर फायदा होऊ शकतो. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठीही हा काळ चांगला आहे. समाजात मानप्रतिष्ठा वाढू शकते. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चांगले संबंध तयार होऊ शकतात. कुटुंबांसोबत चांगला वेळ जाईल. तुमच्या अडचणी कमी होतील. कुटुंब, मालमत्ता आणि वाहनाशी संबंधित बाबींमध्ये फायदा होईल. न्यायालयीन प्रकरणे तुमच्या बाजूने निघू शकतात. घर खरेदी किंवा विक्री केल्याने फायदा होईल आणि अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण सामान्यापेक्षा चांगले राहील आणि कोणत्याही दीर्घकालीन समस्या सोडवल्या जाऊ शकतात. हे वर्ष तुळ राशीच्या लोकांना आराम, स्थिरता आणि आर्थिक बळ देईल. या काळात या राशीच्या लोकांच्या सुखसुविधांमध्ये वाढ होईल. कर्जमुक्ती मिळण्याची शक्यता आहे. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यातून तुम्हाला भरपूर लाभ मिळू शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळेल. व्यवसायातही मोठा फायदा होऊ शकतो. आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला खूप फायदा होणार आहे. अनावश्यक खर्चातून सुटका मिळेल. शनी आणि मंगळाच्या युतीमुळे देखील त्रास होईल. नोकरी आणि व्यवसायात प्रगती करण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल. विरोधक तुमच्या प्रगतीत अडथळा आणू शकतात. आरोग्य आणि करिअरच्या बाबतीत तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. आजारामुळे त्रास होऊ शकतो. दुसरी भाग्यवान रास आहे मिथुन राशी. मिथुन राशीचा स्वामी स्वतः बुध असल्यामुळे हा नक्षत्र बदल या राशीसाठी विशेष फलदायी ठरणार आहे. या काळात उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. अचानक पैसा हातात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नोकरीत पदोन्नती, पगारवाढ किंवा जबाबदारीत वाढ होऊ शकते. उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा किंवा परदेशात जाण्याच्या इच्छेला सकारात्मक दिशा मिळेल. परदेशाशी संबंधित काम करणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत फायदेशीर ठरेल. धार्मिक किंवा आध्यात्मिक कामांकडे ओढ वाढेल. काही लोकांसाठी घर, फ्लॅट किंवा वाहन खरेदीचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. आर्थिक स्थिती मजबूत होत गेल्यामुळं आत्मविश्वास वाढेल. मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध आहे आणि ही राशी देखील भगवान गणेशाला खूप प्रिय आहे. या राशीचा अधिपती देवता भगवान गणेश आहे. हे राशीचे लोक त्यांच्या बुद्धिमत्तेद्वारे ज्ञानाने प्रसिद्धी आणि संपत्ती मिळवतात. ते व्यवसायात विशेषतः यशस्वी होतात आणि भरपूर पैसे कमावतात. या राशीच्या लोकांसाठी हा काळ अनुकूल असू शकतो. 6व्या आणि 11व्या घराचा स्वामी मंगळ 7व्या घरात असल्याने
नेपच्यून बरोबर पंचांक योग निर्माण होतो. परिणामी या राशीखाली जन्मलेल्यांना त्यांच्या जीवनातील अनेक क्षेत्रांमध्ये सकारात्मक परिणाम मिळतील. या काळात मुले आनंद आणू शकतात आणि मानसिक आरोग्य मिळवण्याची शक्यता असते. तुमच्या कारकिर्दीत नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. तसेच नवीन नोकरीच्या संधीही येऊ शकतात. तुमच्या व्यावसायिक जीवनात तुम्हाला लक्षणीय प्रगती मिळू शकते. शेअर बाजार, व्यापार किंवा सट्टेबाजीत गुंतलेल्यांना लक्षणीय नफा मिळू शकतो. तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. तुमच्या वैयक्तिक जीवनात तुम्हाला तुमच्या जोडीदाराबरोबर गोड आणि आनंददायी वेळ घालवण्याची संधी मिळेल. परस्पर समजूतदारपणा आणि प्रेम वाढेल, ज्यामुळे तुमचे नाते मजबूत होईल. मानसिक आनंदामुळे शारीरिक आरोग्यही चांगले राहील. मिथुन राशीच्या व्यक्तींना शनीची ही स्थिती खूप सकारात्मक फळ देणारी ठरणार आहे. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. करिअरमध्ये हवे तसे यश मिळवता येईल. व्यवसायात हवी तशी प्रगती पाहायला मिळेल. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येतील. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. आर्थिक बाजू भक्कम होईल. या काळात तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल. मिथुन राशीच्या लोकांसाठी चतुर्ग्रही योग सकारात्मक ठरू शकतो, कारण हा योग तुमच्या राशीपासून 9व्या स्थानात तयार होईल. त्यामुळे या काळात तुम्ही भाग्यवान असाल. तसेच या काळात तुम्ही धार्मिक किंवा मंगल कार्यात सहभागी होऊ शकता. तुम्ही व्यवसायासाठी प्रवास करू शकता. त्याचवेळी तुम्हाला जोखमीच्या गुंतवणुकीपासून दूर राहावे लागेल. हा काळ लहान गुंतवणुकीसाठी अनुकूल असेल. यातून चांगला फायदा मिळू शकतो. या काळात तुमच्या योजना यशस्वी होतील. यासह तुम्ही या काळात स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हाल. 2026 शनीचा विशेष प्रभाव मिथुन राशीवर संतुलन, जबाबदारी आणि मजबूत संबंध आणेल. वैवाहिक जीवन सुधारेल आणि तुमच्या जोडीदाराशी समजूतदारपणा आणि भावनिक संबंध अधिक दृढ होतील. या वर्षी तुम्हाला एक लांब प्रवास करण्याची संधी मिळू शकते, ज्यामुळे तुमचे नाते आणखी मजबूत होईल. 2026 अत्यंत शुभ राहील. भागीदारीमध्ये नफा वाढेल आणि नवीन सौदे किंवा प्रकल्पांद्वारे नफा वाढेल. आर्थिक बाबींमध्ये मालमत्ता किंवा व्यवसायाच्या संधींमध्ये गुंतवणूक देखील फायदेशीर ठरेल. आरोग्याच्या बाबतीत हे वर्ष सावधगिरी बाळगण्याची गरज दर्शवते. बाहेर खाणे किंवा बाहेर पिणे तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकते. व्यापाराच्या दृष्टीने वर्ष 2026 मिथुन राशीतील जातकांसाठी ठीकठाक राहील. या पूर्ण वर्ष शनीचे गोचर तुमच्या दशम भावात होईल आणि अशात हे तुमच्याकडून अधिक मेहनत करू शकतात. कामात थोडा हळूपणाही दिसू शकतो, ज्याचा प्रभाव प्रत्यक्ष रूपात व्यापारावर दिसू शकतो. दशम भावाचा स्वामी बृहस्पतीही 2 जूनपर्यंत चांगले फळ प्रदान करेल, परंतु हे 2 जूनपासून 31 ऑक्टोबरपर्यंत उच्च अवस्थेत राहील. तसेच दशम भावाच्या स्वामीच्या रूपात गुरुग्रह उच्च अवस्थेत बसून दशम भावावर दृष्टी टाकतील. अशा प्रकारे 2 जून ते 31 ऑक्टोबरपर्यंत बृहस्पती देव तुमच्यावर आपला आशीर्वाद कायम ठेवतील. हा काळ तुमच्यासाठी यश घेऊन येऊ शकतो. बाकी वेळेत तुमच्यावर कामाचा बोझा राहू शकतो. म्हणून हे वर्ष ठीकठाक राहील. एकीकडे दशम भावाचा स्वामी तुम्हाला ठीकठाकपेक्षा थोडे चांगले परिणाम देईल, तर शनिदेव ठीकठाक परिणाम देऊ शकतात.
मिथुन राशी भविष्य 2026च्या अनुसार 31 ऑक्टोबर नंतर बृहस्पती देवाची स्थिती तुम्हाला कमजोर फळ प्रदान करेल. तसेच बुध महाराज वर्षाचा अधिकतर वेळ तुमच्या पक्षात परिणाम देण्याचे काम करतील, ज्यामुळे अनुकूल म्हटले जाईल. व्यापार करणाऱ्या जातकांचे प्रदर्शन चांगले राहील. तसेच परिणाम हळू गतीने मिळतील किंवा अधिक मेहनत करावी लागेल, परंतु तुमची मेहनत सार्थक ठरेल. शिक्षण, फायनान्स आणि मॅनेजमेंटने जोडलेल्या लोकांसाठी वेळ अनुकूल राहील आणि तुमचे सर्व काम बनतील. कायदा, लोखंड, कोळसा इत्यादी संबंधित जातकांना कठीण मेहनत करूनच यश प्राप्ती होईल, तर इतर क्षेत्राने जोडलेल्या लोकांना अपेक्षाकृत अधिक मेहनत करावी लागू शकते. एकूणच व्यापाराच्या क्षेत्रात तुम्हाला वर्ष 2026 ठीकठाक किंवा त्यापेक्षा थोडे चांगले परिणाम देऊ शकते. वर्षाच्या सुरुवातीपासून 2 जूनपर्यंत धनाचा कारक बृहस्पती देव तुमच्या प्रथम भावात राहील आणि याचा आधी गुरुग्रह तुमच्या द्वादश भावात बसलेले होते, जे तुमच्या खर्चात वृद्धी करत होते. परंतु प्रथम भावात गुरु महाराजांची उपस्थिती तुमच्या खर्चांना हळूहळू कमी करण्याचे काम करेल. विशेष करून विनाकारण खर्च कमी होतील. हा एक सकारात्मक बिंदू सांगितला जाईल. 2 जूनपासून 31 ऑक्टोबरपर्यंत धनाचा कारक बृहस्पती धनभावात उच्च अवस्थेत राहील, जे की खूप शुभ स्थिती मानली जाईल. गुरुग्रहाच्या या स्थितीमुळे तुम्ही चांगले धन कमावण्यासोबत चांगली बचतही करू शकाल. तसेच 31 ऑक्टोबर नंतर हे तुम्हाला ठीकठाक परिणाम देऊ शकतात. तर शुक्राचे गोचर अधिकतर वेळी अनुकूल स्थितीमध्ये राहील. अशात शुक्रदेव आर्थिक बाबतीत तुमची मदत करतील. दुसरीकडे शनिदेव आर्थिक जीवनात तुमचे सहयोग करणार नाही आणि विरोधही करणार नाही. तसेच केतूचे गोचर अनुकूल आणि राहूचे गोचर ठीकठाक राहील. लाभ भावाचा स्वामी मंगळ देवाची स्थितीही तुमच्यासाठी सामान्य राहील. एकूणच वर्ष 2026 मिथुन राशीतील जातकांना आर्थिक जीवनासाठी बऱ्याच प्रमाणात अनुकूल राहील. तथापि थोडे प्रयत्न करून तुम्ही उत्तम परिणाम प्राप्त करू शकाल. हे 10 दिवस मिथुन राशीच्या लोकांसाठी जणू शांततेतून प्रकाशाकडे जाणाऱ्या प्रवासासारखे. बराच काळ मनात दबा धरून बसलेल्या चिंतेच्या सावल्या जणू दूर पळू लागतील. घरातील वातावरण हलकं फुलकं आणि आशावादी असू शकतं. आईच्या आरोग्यात सुधारणा जाणू शकते आणि त्यामुळे घरात सकारात्मकता वाढेल. जणू आतापर्यंत बंद असलेली दारं एक एक करून उघडू लागतील. कामातील कागदपत्रे, बँकिंग मालमत्ता, प्रॉपर्टी किंवा कर्जासंबंधीची कामे पुढचे पाऊल गाठतील. जिथे पूर्वी होईल का असे वाटत होते, तिथे आता होणारच अशी ऊर्जा मिळू शकते. पैसा अडकलेला असेल तर त्यात हालचाल दिसू शकते. व्यवसायात नवीन संधी, नवीन ग्राहक आणि छोट्या पण फायदेशीर व्यवहारांची मालिका सुरू होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये जणू वरिष्ठांचे लक्ष तुमच्याकडे वेधले जाईल. कामाची दखल घेतली जाऊ शकते आणि त्यातून नवे प्रोजेक्ट्स किंवा जबाबदाऱ्या मिळू शकतात. भावनिक आयुष्यही उजळू शकते. एखादा जुना गैरसमज मिटू शकतो. नात्यात मोकळेपणा आणि सौहार्दता वाढू शकते. हे दिवस जणू तुमच्यासाठी रिस्टार्ट बटन दाबल्यासारखे असतील. आणि तिसरी भाग्यवान रास आहे धनुराशी. धनुराशीच्या लोकांसाठी बुधाचा हा नक्षत्र बदल सुवर्ण संधी घेऊन येणारा ठरणार आहे. या काळात उत्पन्नात लक्षणीय वाढ होऊ शकते. जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरेल, तर शेअर बाजार, म्युच्युअल फंड किंवा मालमत्तेशी संबंधित व्यवहारातून मोठा आर्थिक फायदा मिळण्याचे संकेत आहेत. समाजात मानसन्मान
आणि प्रतिष्ठा वाढेल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. अचानक चांगल्या बातम्या कानावर पडू शकतात. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. मुलांच्या शिक्षणात यश मिळेल आणि त्यांच्याशी नातेसंबंध अधिक घट्ट होतील. अनेक दिवसांपासून मनात असलेली एखादी मोठी इच्छा या काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे. 7 जानेवारीपासून सुरू होणारा बुधाचा पूर्वाषाढा नक्षत्रातील प्रवास अनेकांसाठी आशेचा नवा अध्याय लिहिणारा ठरणार आहे. विशेषतः तूळ, मिथुन आणि धनु राशीच्या लोकांनी या काळात संधी ओळखून योग्य निर्णय घेतले तर पैसा, स्थैर्य आणि यश, सुख नक्कीच त्यांच्या दारात येऊ शकतं. ग्रहांची साथ लाभली आणि मेहनत योग्य दिशेने केली तर यश निश्चित मिळतं. हेच या शुभ ग्रहाचं खरं सार आहे. तुमच्या प्रेमात गोडवा पाहायला मिळेल. तसेच आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा झालेली दिसेल. मुलांचं अभ्यासात मन रमेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागेल. हातातून शुभ कार्य घडेल. धनुराशीच्या व्यक्तींनाही हा शुभ राजयोग खूप अनुकूल सिद्ध होईल. आयुष्यातील अडथळे दूर होतील. या काळात नव्या नोकरीची ऑफर मिळेल किंवा नोकरीत पगारवाढ होईल. कुटुंबात आनंद असेल. आकस्मिक धनलाभ होतील. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. धनुराशीसाठी हा योग नशीब आणि विस्तार दर्शवतो. उच्च शिक्षण, परदेश किंवा नवीन प्रकल्पाशी संबंधित संधी निर्माण होऊ शकतात. प्रलंबित कामे अचानक पूर्ण होऊ शकतात. गुरुच्या आशीर्वादाने योग्य दिशेने निर्णय घेतले जाईल. जीवनात सकारात्मक बदल जाणवतील. तुमच्या कारकिर्दीला पुढे नेण्यासाठी धाडसी पण विचारपूर्वक पावले उचलण्याची ही वेळ आहे. नवीन संपर्क आणि मार्गदर्शन भविष्यात मोठ्या यशाकडे नेऊ शकते. धनुराशीसाठी शुक्र ग्रहण आर्थिकदृष्ट्या बळकट ठरू शकते. कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांना कर्ज मंजूर होईल. तुम्ही नवीन घर किंवा कार खरेदी करू शकता. तुमच्या प्रियकराकडून तुम्हाला खूप प्रेम मिळेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. धनुराशीसाठी जानेवारी महिना विस्ताराचा आणि आनंदाचा आहे. करिअर, व्यवसाय आणि शिक्षणात वेगाने प्रगती, आर्थिक स्थिती मजबूत पण खर्चही वाढतील. प्रेमसंबंध उत्साही, कुटुंबात आनंदाचे वातावरण, आरोग्य चांगले, लांब प्रवास, विदेश योग जाणवू शकतात. हे वर्ष या राशीच्या लोकांसाठी विशेष लाभदायी ठरणार आहे. नोकरी करणाऱ्यांना या काळात चांगले अनुभव मिळतील. व्यावसायिकांनी व्यवसायात योग्य लक्ष घातले तर त्यांना चांगले यश मिळेल. लव्ह लाईफ चांगली होणार आहे पण आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे. विशेषतः या लोकांनी या काळात आपल्या आहाराकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. चांगला सात्विक आहार घेतल्यास या लोकांना आरोग्याच्या समस्या भेडसावणार नाहीत. धनुराशीसाठी हा योग भाग्य आणि विस्ताराचे संकेत देतो. उच्च शिक्षण, परदेश किंवा प्रकल्पाशी संबंधित संधी मिळू शकतात. रखडलेली कामे अचानक पूर्ण होऊ शकतात. गुरुकृपेने योग्य दिशेने निर्णय घ्याल. जीवनात सकारात्मक बदल जाणवतील. करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी हा काळ धैर्याने पण विचारपूर्वक पावले उचलण्याचा आहे. नवे संपर्क आणि मार्गदर्शन भविष्यात मोठ्या यशाचे कारण बनू शकतात. सूर्याचे भ्रमण तुम्हाला जीवनात प्रचंड फायदे देईल. समाजात तुमचा आदर आणि सन्मान वाढेल. तुमच्याकडे पैशांचा सतत प्रवाह होत राहील. म्हणून
पुढील 30 दिवस सूर्याचा शुभ परिणामांचा लाभ घेण्यासाठी दररोज सकाळी स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला पाणी अर्पण करा. धनुराशीतच हा योग तयार होत असल्याने या राशीवर त्याचा प्रभाव अधिक जाणवण्याची शक्यता आहे. आर्थिक अडचणी हळूहळू कमी होत असल्याचा अनुभव येऊ शकतो. नवीन संधी समोर येऊ शकतात आणि प्रगतीचे मार्ग खुले होऊ शकतात. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवीन ऑफर मिळू शकते किंवा कार्यक्षेत्रात बदलाची शक्यता निर्माण होऊ शकते. परदेशाशी संबंधित काम, शिक्षण किंवा नोकरीच्या योजना पुढे सरकू शकतात. वाहन, घर किंवा एखादी महत्त्वाची खरेदी होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन उपक्रम सुरू करण्याचा विचार फलदायी ठरू शकतो. वैयक्तिक आयुष्यात आनंदाची बातमी मिळू शकते, त्यामुळे मानसिक समाधान वाढू शकते. मानसन्मान, ओळख आणि आत्मविश्वासात वाढ होण्याची चिन्हे दिसू शकतात. धनुराशीसाठी हा काळ संपत्ती आणि संधीमध्ये वाढ आणेल. काम आणि व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. प्रवास फायदेशीर ठरतील. आरोग्य आणि मानसिक संतुलन सुधारेल. सकारात्मक विचारांमुळे जुने संघर्ष दूर होतील. नवीन गुंतवणूक आणि भागीदारी फायदेशीर ठरेल. शुक्राचे राशी परिवर्तन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते, कारण शुक्र तुमच्या राशीच्या धनस्थानातून भ्रमण करत आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात सुधारणा होईल. नशिबाची साथ मिळेल आणि जोखीम पत्करल्यास सुद्धा यश मिळेल. यासह रखडलेली कामे पूर्ण होतील. आत्मविश्वास वाढेल आणि जीवनात स्थिरता येईल. त्याचवेळी तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तसेच तुमच्या वाणीत प्रभाव वाढेल, ज्यामुळे लोक प्रभावित होतील. महालक्ष्मी राजयोगाचा प्रभाव धनुराशीच्या व्यक्तींसाठी लाभदायी सिद्ध होईल. धार्मिक कार्यात मन रमेल. नोकरी व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. आईवडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. कुटुंबियांसोबत फिरायला जाल. ग्रहमानाची अनुकूलता बाजूने राहील. त्यामुळे कामे झटपट आटोपून घ्या. दगदग होईल अशी कामे करू नका. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. मात्र उत्तरार्धात खर्च करण्याकडे कल राहील. चैनीवर अतिरिक्त खर्च होईल. प्रवासात सतर्कता बाळगली पाहिजे. कुणाच्या बोलण्याला भुलू नका. मोहापासून दूर राहा. फोनवरून बोलताना खाजगी माहिती गुप्त ठेवा. सायबर भामट्यांपासून सावध राहा. गुरुग्रहाच्या नक्षत्रातील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुम्हाला तुमच्या कामात आणि व्यवसायात लक्षणीय यश मिळेल. कौटुंबिक संबंध दृढ होतील. तुम्हाला मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा देखील वाढेल. प्रवास आणि नवीन संपर्क फायदेशीर ठरतील. या काळात तुम्ही मालमत्ता किंवा वाहन देखील खरेदी करू शकता. तुम्ही पैसे वाचवण्यात यशस्वी व्हाल. तुमचे व्यक्तिमत्व देखील सुधारेल. गुरु शुक्र षडाष्टक योग धनुराशीच्या लोकांसाठी अनेक प्रकारे विशेष ठरू शकतो. या राशीच्या 12व्या भावात शुक्र आणि 7व्या भावात गुरु आहे. अशा प्रकारे या राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रांमध्ये फायदा होऊ शकतो. कुटुंबातील चालत आलेल्या अडचणी दूर होऊ शकतात. करिअरच्या क्षेत्राबद्दल बोलायचे झाल्यास तुम्हाला हवी असलेली नोकरी मिळू शकते. अशा प्रकारे तुमचा मानसिक तणाव
थोडा कमी होऊ शकतो आणि तुम्ही पूर्ण समर्पण आणि मेहनतीने काम कराल. व्यवसायातही लाभ होताना दिसत आहे. कोणताही मोठा प्रकल्प किंवा करार पूर्ण होऊ शकतो. समाजात मान सन्मान वेगाने वाढू शकतो. आरोग्याबद्दल बोलायचे झाल्यास तुम्ही उत्साही राहाल. गुरुग्रहाचे भ्रमण तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकते, कारण ते तुमच्या राशीतून 9व्या घरात संक्रमण करेल. त्यामुळे एखाद्या धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तुम्ही देशात किंवा परदेशात प्रवास देखील करू शकता. स्पर्धात्मक विद्यार्थी परीक्षेत यशस्वी होतील. एखादी मोठी गोष्ट तुमच्या बँक बॅलन्समध्ये वाढ करेल, ज्यामुळे करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग खुले होतील. तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ तुम्हाला मिळेल. ही युती धनुराशीच्या लोकांसाठी अचानक घडामोडी घडवणारी ठरू शकते. खर्चावर नियंत्रण येऊन आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. काही अनपेक्षित आर्थिक लाभ किंवा अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. व्यवसायात नवीन संधी, नवीन भागीदारी किंवा मोठ्या प्रकल्पात यश मिळण्याचे संकेत दिसतात. कुटुंबियांचा पाठिंबा वाढल्याने महत्त्वाचे निर्णय घेणे सोपे होऊ शकते. घरगुती वातावरण सकारात्मक राहिल्याने मानसिक ताण कमी होण्याचीही शक्यता आहे. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.